आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। दिंडोशी में महायुति का मेढ़ावा, विधानसभा चुनाव में बढ़ा प्रचार का तापमान। सांसद श्रीकांत शिंदे उतरे चुनाव प्रचार में। मुंबई महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के चलते मुंबई के मां साहेब मीनाताई ठाकरे मैदान संतोष नगर गोरेगांव में महायुति का मेढ़ावा आयोजित किया गया। इस आयोजन में महायुति के प्रमुख नेताओं और कार्यकर्ताओं पदाधिकारियों की भारी भीड़ जुटी, जिनमें सांसद और शिवसेना लोकसभा गठ नेता श्रीकांत एकनाथ शिंदे प्रमुख अतिथि के रूप में मौजूद रहे। इस आयोजन में अन्य प्रमुख नेताओं में आमदार राजन सिंह, दिंडोशी विधानसभा प्रभारी मृणाल शेखर, गुजरात भाजपा प्रदेश संयोजक नरेंद्र राज पुरोहित, आरपीआई महाराष्ट्र सचिव हरिहर यादव और चंद्रकांत पाटिल, मुंबई भाजपा सचिव एवं पूर्व नगर सेवक ज्ञानमूर्ति शर्मा, एनसीपी जिला अध्यक्ष अजय विचारे, शिवसेना विभाग प्रमुख गणेश शिंदे, शिवसेना विधानसभा प्रमुख वैभव भरटकर, भाजपा दिंडोशी अध्यक्ष राजन सिंह, आरपीआई तालुका अध्यक्ष संजय बुराड़े, एनसीपी तालुका अध्यक्ष विलास धुले, पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे, पूर्व नगर सेविका विनया विष्णु सावंत, पूर्व नगर सेविका संगीता शर्मा, पूर्व नगर सेविका प्रतिभा शिंदे, पूर्व नगर सेविका धनश्री वैभव भरटकर, पूर्व नगर सेविका दक्षा पटेल शामिल थे। भाजपा महामंत्री अयोध्या पाठक, भारती बेंडे और डॉक्टर नूतन सिंह, सुधीर राउत भी मौजूद रहे। सभा में महायुति के जिला, मंडल, वार्ड और स्थानीय समिति के कार्यकर्ता और पदाधिकारी भारी संख्या में उपस्थित थे। सभी नेताओं ने जनता से महायुति का समर्थन करने का आग्रह किया और 20 तारीख को चुनाव के दिन 4 नंबर पर धनुष बाण चिन्ह का बटन दबाकर संजय निरुपम को भारी मतों से विजयी बनाए। महायुति के इस जोरदार प्रचार अभियान और मेढ़ावा ने दिंडोशी विधानसभा क्षेत्र में चुनावी माहौल को और रोमांचक बना दिया है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित नेताओं ने क्या कुछ कहा इस रिपोर्ट में। दिंडोशीची जागा आणि जोगेश्वरीची जागा देखील मोठ्या मताधिक्याने शिवसेना महायुती जी आहे ती जिंकणार आहे। आता हे माहिती पडल्यानंतर असे जीवघेणे हल्ले, रड गाणं रोज रडारड करणं हे त्यांच्या 2.25 वर्षांमध्ये त्यांनी केलं, तेच आता अजून अग्रेसिव्हली करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तर राज्यात सध्या आपण जर बघितलं तर निवडणूक काळात प्रचारात असलेले निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांकडून प्रक्रियेचा भाग आहे, मात्र त्याचाही इश्यू आपण जर बघितलं प्रत्येक गोष्टीचं रडारड करणं, माझा पक्ष चोरला, माझं हे चोरलं, माझं ते चोरलं, हे घेतलं ते घेतलं। आत्ता तर म्हणजे हाईट झाली की ज्या प्रकारे लोकसभेमध्ये तुम्हाला आठवत असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची पण बॅग आयोगाने चेक केली होती, आज देखील चेक केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची पण बॅग जी 2-3 वेळा चेक झाली। आता ह्या कोणीच व्हिडिओ नाही बनवला, जसं आपण नळावरती भांडतो, रस्त्यावरती भांडतो आणि व्हिडिओ काढतो एकमेकांचे, तशी व्हिडिओ जे आहे रोज बनवत आहेत। आणि जी ऑनलाईनची सवय इतकी झाली आहे गेल्या 2.5 वर्षाच्या या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने करायची त्यांची सवय जी आहे ती मोडणार नाही। मला वाटतं मुख्यमंत्री राहील आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, निवडणूक आयोग बॅग चेक करतात, बॅगेमध्ये काय आहे का बॅग चेक करून द्यायला, फक्त बॅगा चेक करणं, आमच्याही गाड्या ज्या चेक करतात थांबून आम्ही व्हिडिओ काढत, आम्ही नाही लोकांना सांगत आमच्या गाड्या चेक केला, आम्हाला गाड्यातून उतरवलं, आमच्या गाड्या टिपली, ह्या सगळ्या प्रक्रिया आहे, नॉर्मल प्रक्रिया आहे जी सगळ्यांसाठी सगळ्यांना त्याला सामोरे जावं लागतं। मुख्यमंत्री स्वतः देखील सामोरे जातात। हे कितपत योग्य आहे की त्या चेक करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याचा पत्ता विचारायचा, कोणी रिक्रुटमेंट केली, कोणी त्याला कामाला ठेवलं तिकडे, म्हणजे हे एक प्रकारे जे आहे त्यांच्यावरती दबाव आणण्याचं काम, यांना काही करायचं आहे का अशा प्रकारे दबाव आणून मला वाटतं ही नॉर्मल प्रक्रिया आहे। नॉर्मल प्रक्रियेला सगळ्यांना सामोरे जावं लागतं। यांच्या पत्रक समोर आला आहे आणि मौलानांसोबत एक व्हिडिओ पण समोर आला, ते आता त्यांना बघा, त्यांना तर माहिती आहे लोकसभेमध्ये मुस्लिम समाजाला घाबरवून, त्याचबरोबर दलित बौद्ध समाजाला घाबरवून, त्याचबरोबर संविधान पत्रक हे मिसगाईड करण्याचं काम लोकसभेमध्ये झालं। आता त्यांना माहिती पडलं की लोकसभेमध्ये आपण जे निवडून आलो काही जागेवरती ते शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतांमुळे नाही आलो, शिवसेनेचे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेबरोबर राहील, म्हणून शिवसेनेला मोठं यश लोकसभेमध्ये मिळालं।
आता त्यांच्याकडे जी वोट बँक आहे जी त्यांनी घाबरून ठेवलेली आहे त्यांच्याकडेच वोट मागायला जाणार आहेत. तर मला त्यांना पण सांगायचं हे फक्त आपला वोट बँकसाठी वापर करून घेणार आणि घेत आहेत. जसं काँग्रेसनी आपल्याला वोट बँक म्हणून वापर करून घेतला, आपल्याला कुठल्याच सुविधा दिल्या नाही, त्याच मार्गावरती जे आहे हे उभाटा सुरू आहे. उभाटा आपल्याकडे येईल, आता आपल्याला भेटेल. आपल्याकडे वोट बँक जी आहे ती मोठी आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे विनवणी करतील. पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की यांनी गेल्या अनेक वर्ष ज्यांनी यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्यासाठी हे काही करू शकले नाही, तर आपल्यासाठी कधीच काही करू शकत नाही. सर, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधलं एक ॲनालिसिस असं पुढे येतं आहे की भाजपाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुलनेनं शिवसेनेच्या कमी उमेदवार उभे आहेत. तरी आज अनेक वृत्तपत्रात देखील याचं विश्लेषण आलं आहे की भाजपा आणि मनसेमध्ये महाराष्ट्रात युती आहे. मला वाटतं ते मनसेला विचारतात. आम्ही ज्या जागा लढवतोय त्या पूर्ण ताकदीने लढवतो आणि प्रत्येक जागा जी आहे ही निवडून येईल. कोणीही समोर असलं, काही MLA भी रहे और महापौर भी रहे, जो भी दिनदोषी के प्रश्न, पानी के प्रश्न हो, रास्ते के प्रश्न हो, मेट्रो का विषय हो, कचरे का प्रश्न हो, अलग अलग प्रश्न जो है यहाँ पर 10 साल में वैसे ही है. महापौर होने के बावजूद यहाँ पर प्रश्न जो है बढ़ते ही गए, समस्या बढ़ती गई. जैसे मुंबई में आप देख रहे हो हाउसिंग का विषय है, इन्होंने कभी लोगों को हाउसिंग का विषय सॉल्व हो या लोगों को खुद के घर मिले, इसके लिए कभी भी प्रयास नहीं किया उबाटा ने. लोगों को अच्छी सड़कें मिले इसके लिए कभी प्रयास नहीं किया, लोगों को पानी मिले इसके लिए प्रयास नहीं किया. लेकिन हमारी सरकार आने के बाद इस बम्बई में कोस्टल रोड हो, MTHL हो, मेट्रो हो, 350 किलोमीटर से ज़्यादा मेट्रो हम लोग महाराष्ट्र में बना रहे हैं, बम्बई में बना रहे हैं. सीमेंट कंक्रीट के रोड्स हो, ये सब सुविधा देने का काम हम लोग कर रहे हैं. हाउसिंग का विषय हो, लोगों को खुद का घर, रमाबाई नगर से हम लोग ने शुरू किया कि जहाँ पर सरकार खुद जिम्मेदारी लेगी लोगों का घर बना के देने के लिए. BDD चौक में लोगों को घर हम लोग दे रहे हैं. तो वैसे इस दिंडोशी में भी आने वाले 5 साल में निरुपम जी के माध्यम से जो काम यहाँ पर रुके हैं वो पूरे काम अच्छे से शुरू करने का काम और सॉल्व करने का काम हम लोग करेंगे. यहाँ पर मैं सभी से दरख्वास्त करूँगा, लोगों से दरख्वास्त करूँगा, 10 साल आपने एक MLA को चुनकर दिया, जो MLA कुछ यहाँ पर दिखाने लायक काम खड़ा नहीं कर पाया, खुद महापौर भी थे. ऐसी परिस्थिति में अभी बदलाव जरूरी है. आप जो है महायुति के उम्मीदवार संजय निरुपम जी को बड़ी भारी संख्या में जिताए, जिससे आने वाले 5 साल में जो समस्या इस 10 साल में खड़ी हुई वो 5 साल में ज़्यादा से ज़्यादा समस्या जो है उसका निवारण करने का काम संजय निरुपम जी के माध्यम से होगा. सुभाष कांता सावंत आमचे या दिंडोशी विधानसभेचे निरीक्षक, मृणाल शेखर, शर्माजी, प्रतिभा शिंदेजी, आत्माराम तासेजी, विनया सावंत मॅडम, नगरसेविका मनीषा पाटील, DP मिश्राजी, नरेंद्र सिंग राजपुरोहित, संगीता शर्मा, सर्वांचंच खूप खूप इथे स्वागत करतो. गणेश शिंदे इथे उपस्थित आहे. मला वाटतं या दिंडोशी विधानसभेमध्ये गेले 2 टर्म आपण एका आमदारांना निवडून दिलं, जे महापौर सुद्धा होते. निरुपमजींनी त्यांच्या पूर्ण भाषणामध्ये या मतदारसंघामध्ये काय काय उणीवा आहेत, काय काय समस्या आहेत, या समस्येवरती डिटेलमध्ये आपल्या सगळ्यांना सांगितले की कशा प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काही असं दाखवण्यासारखं काम महापौर असताना देखील आणि आमदार असताना देखील उभं करू शकले नाही. कारण की या महानगरपालिकेमध्ये पण पूर्ण बहुमत, पूर्ण सत्ता गेली 25 वर्ष उपभोगत असताना या मुंबईचे प्रश्न असतील किंवा या दिंडोशीचे प्रश्न असतील, किती प्रश्न त्यांनी आज सांगितले की पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, घरांचे प्रश्न असतील, इतके प्रश्न इतके वर्ष जे आहे सोडू शकले नाही. पण गेल्या 2.25 वर्षांमध्ये जेव्हापासून शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, हे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं, मुख्यमंत्री महोदय असतील
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली या मुंबईमधील अनेक प्रश्न जे आहे सोडवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले। सर्वात अगोदर जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले की या मुंबईमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे रस्ते आणि रस्त्यातील खड्डे। दरवर्षी पाऊस आला की पावसामध्ये खड्ड्यांचा विषय, खड्ड्यांच्या बातम्या ज्या आहेत त्या नेहमी आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळायच्या। इतके वर्ष या महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना देखील साधा खड्ड्यांचा प्रश्न जो आहे हा सोडू शकले नाही। लोक जे आहे ते खड्ड्यांवरती गाणी बनवायची आणि मग जे गाणी बनवायची त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम जे काही लोक करायचे, त्यांच्यावरती कारवाई करायचं काम करायचे। कारण की वस्तुस्थिती काय ही दाखवण्याचं काही लोक काम करत होते, पण हे यांना आवडत नव्हतं। कारण की दरवर्षी पाऊस आला की रस्ते वाहून जायचे आणि पुन्हा जे आहे दरवर्षी तेच रस्ते पुन्हा डांबरीकरण करायचं आणि त्याच्यातून जो काय मलिदा येईल तो घरी घेऊन जायचं काम करायचं। पण शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी एक बैठक घेतली। राजन सिंह उन्होंने बैठक लिया कमिश्नर के साथ, उनको पूछा कि हर साल तुम लोग कितना रास्ता बना सकते। तर त्यांनी सांगितलं अमुक अमुक 1 किलोमीटर आम्ही बनवतो। मग त्यांनी सांगितलं की अमुक अमुक किलोमीटरच का बनवता, त्याच्यापेक्षा जास्त रस्ते तुम्ही का बनवत नाही, तुमच्याकडे पैसे नाही का? तो बोलता ऐसा कुछ नहीं, पैसा तो बहुत है हमारे पास। तो ये किसने कहा तुमको कि इतने ही किलोमीटर के रास्ते होने चाहिए? सीमेंट कंक्रीट के रास्ते जो है पूरे मुंबई के, पूर्ण मुंबईमध्ये एकाच वेळेस का सिमेंट कंक्रीटचे रस्ते बनू शकत नाही? तर ते बोलतात आम्हाला कोणी असं कधी सांगितलं नाही। का सांगितलं नाही? कारण की दरवर्षी त्याच रस्त्यातून जे आहे जो मलिदा याचा डांबरीकरण करून तो घरी कसा घेऊन जाणार, म्हणून जे आहे हे दरवर्षी एकाच रस्त्याचं डांबरीकरण करायचं। शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि 4,500 कोटीच्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू झालं, जेणेकरून दरवर्षी रस्त्याचा जो प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम कायमचा सुटून जाईल। आता आपण बघताय की सगळीकडे रस्त्याची कामं सुरू आहेत। त्यानंतर मेट्रोचा विषय, महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा मेट्रो कारशेडला विरोध केला आणि त्या 2-2.5 वर्षांमध्ये कारशेड बनलं नाही। त्याच्यामुळे 10,000 कोटीचा भुर्दंड जो आहे तो आपल्या सगळ्यांवरती आला। स्वतःच्या खिशातून नव्हते टाकायचे पैसे, लोकांच्या खिशातूनच गेले पैसे। आपले सगळ्यांचे 10,000 कोटी रुपये जास्त लागले एक कारशेड बनवण्यासाठी, कारण की 2.5-3 वर्ष त्याला डिले झाला। त्याचबरोबर या मुंबईमधील सर्वात महत्वाचा विषय होता घरांचा। मगाशी उमेदवार आपले त्यांनी घरांचा विषय सांगितला की अनेक वर्ष लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहतात, अनेक वर्ष जे लोक रखडलेले प्रोजेक्ट आहेत, रखडलेले प्रकल्प आहेत, SRA मधले प्रकल्प आहेत, त्याच्यामुळे 15-15 वर्ष लोकांना स्वतःचं घर मिळालं नाही, लोक आपल्या घरापासून बेघर आहेत। हा देखील प्रश्न इतका ज्वलंत असताना देखील 25 वर्ष त्यांना सुचलं नाही की लोकांच्या घरांचा प्रश्न जो आहे तो सोडवला पाहिजे। लोकांना काय, लोक आपल्याला मत देतात, लोकांना गृहीत धरलं होतं। दर इलेक्शन आलं, महानगरपालिकेचे इलेक्शन आलं, आमदारकी आली, खासदारकी आली की आपल्याला लोक जे आहेत ते बाळासाहेबांच्या नावाने जे आहे मतदान टाकणारच आहे, शिवसेनेच्या नावाने मत टाकणार आहे। तर यांची कामं करू ना करू, यांना पाणी मिळो ना मिळो, यांना घर मिळो ना मिळो, यांना लाईट मिळो नाही मिळो, यांना रस्ता मिळो नाही मिळो, आपल्या सगळ्यांना गृहीत धरण्याचं काम सुरू होतं। आपल्याला मी उदाहरण देतो, मी एक शिवालिकच्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये गेलो होतो। निरुपम साहेब, तिकडे लोक 15-15 वर्ष राहतात। लोकांना वाटत होतं की उद्या घर मिळेल, परवा घर मिळेल, पण लोकांना काही घर जे आहे ती 15 वर्ष मिळाले नाही। 10x10च्या खोलीमध्ये पूर्ण परिवार जो आहे तो तिथे राहतो। 4-5-6 लोक जे आहेत ते एका 10x10च्या खोलीमध्ये राहत आहेत। कसे राहत असतील, त्यांच्या वेदना काय असतील, या वेदना त्यांना कधी कळल्या नाही। पण आपलं सरकार आल्यानंतर सर्वात अगोदर विषय आपण हाताळला तो लोकांच्या घरांचा। घाटकोपर मध्ये आपण सुरुवात केली की SRA आणि MMRDA म्हणजे सरकार एकत्र येईल, बिल्डरला बाजूला करेल आणि सरकार लोकांची घरं बांधून देईल। आता 16,000 घरं बांधायचं काम सरकारने सुरू केलं। तसंच आता जिथे जिथे हे रखडलेले प्रकल्प आहेत बिल्डरांमुळे, ते बिल्डरांना बाजूला करून, मगाशी सांगितलं की बिल्डरांसाठी कोण काम करतं, बिल्डरांसाठी इतके वर्ष कोणी कामं केली, साठी नक्की यांनी काम केलं।
असाच प्रश्न जो आहे हा बीडीडी चाळीचा होता, जिथे कोण आमदार आहेत वरळीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 5 वर्ष जे आहे हे लोकांना तिथे देखील घरं मिळत नव्हती. आणि जेव्हा घरं द्यायची कबूल केली पोलिसांना घरं, तेव्हा 50 लाखामध्ये घर मिळेल असं सांगितलं. किती? 50 लाख. आणि ते कोण? पोलिसांना सांगितलं 1 रुपया कमी होणार नाही. आमचं सरकार आलं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि बीडीडी चाळीतील घरं जी आहे त्या 50 लाखावरून 15 लाखावरती आणली. 15 लाखावरती. म्हणजे हे 50 लाख आणि 15 लाखामधला कुठे जात होता एवढा मोठा डिफरन्स? इतकी अमाऊंट कोणाच्या घरी जात होती? घर तर 15 लाखामध्ये बनणार होतं, तर 50 लाख लोकांकडून का घेत होते? आणि तुम्ही पण तुमच्या मतदारसंघामध्ये जिथे लोकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्या बरोबर विश्वासघात करण्याचं काम यांनी केलं. अनेक असे ज्वलंत प्रश्न कोलीवाड्याचे होते त्यांच्या मतदारसंघामध्ये, ते प्रश्न सोडू शकले नाही. तिथे देखील स्पॅन वाईडनिंग म्हणजे कोळी मासेमारी करणाऱ्यांना जे आहे ते बोटीचा प्रॉब्लेम होत होता त्या कोस्टल रोडमुळे. तिथे देखील शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच 350 कोटी रुपये जास्त दिले आणि तो स्पॅन वाईडनिंग करून घेतला आणि कोळीवाड्यांचा प्रश्न जो आहे तो सोडवला. म्हणजे हे आपल्या स्वतःच्या मतदारसंघामधले प्रश्न सोडू शकले नाही, या मुंबई महानगरपालिकेमधले प्रश्न सोडू शकले नाही, तर या दिंडोशी मधले प्रश्न कसे सोडवणार? मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचंय, आपण आता मुंबईमध्ये रस्त्यांची कामं असतील, मुंबईमध्ये जे घरांचे प्रश्न असतील हे सोडवायला सुरुवात केलेली आहे. तसेच प्रश्न या मतदारसंघामध्ये देखील आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगतो. हे महायुतीचं सरकार जे आहे पुन्हा निवडून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आल्यानंतर हे दिंडोशीच्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या समस्या आम्ही सगळे लोक सोडू. फक्त आम्ही आश्वासन देत नाही, जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणून फक्त 2.25 वर्षांमध्ये इतकी कामं फक्त मुंबईमध्ये केली. आज लाडक्या बहिणींना पण एक्सपिरियन्स आहे, लाडक्या बहिणींना पण अनुभव आहे की लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला आणि दुसऱ्या महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे यायला सुरुवात झाली. विरोधक म्हणत होते ही योजना फसवी आहे, कोणाला पैसे मिळणार नाही, पण एकत्र जे 2 महिन्याचे पैसे मिळाले आणि आता एक एक करून 5 महिन्याचे हप्ते जे आहेत ते आपल्या अकाउंट मध्ये आले की नाही? आले ना सगळे? अरे आले की नाही? अरे मग जेवढ्या जोरात आले पटापट तेवढ्या जोरात आवाज पण आला पाहिजे, नाहीतर खटाखट योजनेसारखी व्हायची आपली परिस्थिती. बघा, जे बोलतो आम्ही ते करतो. मुख्यमंत्री जी कमिटमेंट करतात ती पूर्ण करतात. आपल्यासाठी जे आहे हे ज्यांनी फॉर्म जुलैमध्ये भरला का सप्टेंबर मध्ये भरला, अमाऊंट जी आहे ती सगळ्यांना सेम मिळाली आणि 2.5 कोटी बहिणींपर्यंत ही योजना पोहोचली. 2.5 कोटी. महाराष्ट्र एक असं एकच राज्य आहे की जिथे 2.5 कोटी महिलांना आपण योजना दिली. आता हे येत आहेत सगळीकडे. अगोदर सांगितलं यांनी की या लाडकी बहीण योजना जी आहे ती फसवी आहे. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पहिलं काम जे आहे पहिलं लाडकी बहिणी योजना बंद करू. त्याच्यासाठी काँग्रेसचे लोक कोर्टामध्ये गेले. त्याच्यानंतर जे आहे लाडकी बहीण योजनेमधून कोणाचं घर चालतं, आणि आता जेव्हा माहिती पडलं की लाडक्या बहिणींनी आता ठरवून टाकलेलं आहे की महाविकास आघाडीचा जो आहे करेक्ट कार्यक्रम करण्याचा आता जे आहे ते जागे झाले आणि खोटं आश्वासनं द्यायला सुटत झाली. खोटं आश्वासनं द्यायला सुरुवात झाली की आता म्हणाले जिथे त्यांना पैसे द्यायचे नव्हते आता म्हणतायत की आम्ही 3,000 रुपये देऊ. असंही खोटी आश्वासनं जी आहे हिमाचल मध्ये पण दिली, कर्नाटक मध्ये पण दिली आणि तेलंगणामध्ये पण दिली, आणि तिकडे लोकांना आश्वासित करून सत्तेवरती आले आणि नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक. नंतर म्हणाले की बाबा पैसे नाही, केंद्र पैसे देत नाही म्हणून आम्ही देऊ शकत नाही. तर अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. आज तर मोठी जाहिरात आहे की आमंत्रण केलेलं आहे, म्हणजे एवढे डिस्टर्ब झाले की बाबा आता जे काय खोटं केलंय ते खोटं नाही, ते खरं आहे हे सांगण्यासाठी जोर जोरात ओरडणं चालू. पण मला सांगायचंय बघा, एकदा खोटं आपण केल्यानंतर लोक जे आहे विश्वास ठेवत नाही. लोकसभेमध्ये देखील असाच खोटा प्रचार केला. संविधान खतरे में आरक्षण काढून घेतलं जाईल. लोकसभा झाली, काढलं का आरक्षण कोणाचं?
सगळ्या समाजासाठी महामंडळ बनवण्याचा निर्णय जो आहे तो आपल्या सरकारने घेतला, या महायुती सरकारने घेतला. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम जे आहे ते आपलं सरकार करतं. तर आपल्या सगळ्यांना मला इतकंच सांगायचं की आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, दोघं हे महायुतीचं सरकार असेल, त्यांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. जसं सक्षम आपल्याला आता त्यांनी केलेलं आहे. महायुती सरकार आल्यानंतर जे आहे हे 2100 रुपये देऊन जे आहे हे अजून आपले हात जे आहे ते बळकट जे आहे महायुती सरकार करणार. मला वाटतं 2100 रुपये आता 1500 रुपये मिळाल्यानंतर काही भगिनींनी जे आहे त्यातून उद्योग धंदा सुरू केला. 1500 रुपयाचे 10,000 रुपये केले, 10,000 रुपयाचे 1,00,000 रुपये केले. तर मला वाटतं 2100 रुपये मिळाल्यानंतर अजून त्याच्यामध्ये जो आहे तो हातभार लागणार आहे. तर हे आता सगळं पाहून आता त्यांना माहिती पडलंय की आपली हार जी आहे ती आता निश्चित आहे. तर आता पायाखालची वाळू सरकल्यानंतर आपले जे इकडचे खासदार आहेत वायकर साहेब, काल त्यांच्यावरती जो आहे हा हमला करण्याचं पाप जे आहे काम जे आहे ते या उबाटाच्या लोकांनी केलं. काल त्यांच्या घरातील लोकांवरती जो आहे हमला करण्याचं काम उबाटाच्या लोकांनी केलं. रात्री तिकडे गेले. आता त्यांना माहिती पडलंय जोगेश्वरीची खासदारकीची जागा आता गेली आणि आता आमदारकीची जागा पण जाते. हे डोळ्यासमोर चित्र दिसल्यानंतर आज लोकांवरती दगडफेक करतायत, परिवारावरती हमला करतायत. अशी परिस्थिती या उबाटाच्या रुपये केले, 10,000 रुपयाचे 1,00,000 रुपये केले. तर मला वाटतं 2100 रुपये मिळाल्यानंतर अजून त्याच्यामध्ये जो आहे तो हातभार लागणार आहे. तर हे आता सगळं पाहून आता त्यांना माहिती पडलंय की आपली हार जी आहे ती आता निश्चित आहे. तर आता पायाखालची वाळू सरकल्यानंतर आपले जे इकडचे खासदार आहेत वायकर साहेब, काल त्यांच्यावरती जो आहे हा हमला करण्याचं पाप जे आहे काम जे आहे ते या उबाटाच्या लोकांनी केलं. काल त्यांच्या घरातील लोकांवरती जो आहे हमला करण्याचं काम उबाटाच्या लोकांनी केलं. रात्री तिकडे गेले. आता त्यांना माहिती पडलंय जोगेश्वरीची खासदारकीची जागा आता गेली आणि आता आमदारकीची जागा पण जाते. हे डोळ्यासमोर चित्र दिसल्यानंतर आज लोकांवरती दगडफेक करतायत, परिवारावरती हमला करतायत. अशी परिस्थिती या उबाटाच्या लोकांची आलेली आहे. मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो की या सगळ्यांना जसं लोकसभेमध्ये आपण महायुतीच्या बरोबर उभे राहिले, या मुंबईमध्ये बघा काय झालं. काही जागा आल्या महाविकास आघाडीच्या. कशामुळे आल्या? काँग्रेसच्या वोट बँक शिफ्ट झाल्यामुळे जे आहे एका पर्टिक्युलर समाजाचे मत जी आहे ती मिळाली. त्याच्यामुळे त्यांच्या काही जागा ज्या आहेत त्या निवडून आला. शिवसैनिक त्यांच्या बरोबर उभे राहिले नाही, शिवसेनेचा मतदार त्यांच्या बरोबर उभा राहिला नाही. म्हणून ही जोगेश्वरी ही जागा जी आहे नॉर्थ वेस्टची खासदारकीची, उत्तर पश्चिमची, तिथे वायकर साहेबांना आपण 12 दिवसामध्ये खासदार केलं. फक्त 12 दिवसामध्ये. आता त्यांना माहिती पडलं आता जोगेश्वरी पण जाते, दिंडोशी पण जाते. या मुंबईमध्ये सर्व जागा ज्या आहेत त्या सर्व जागा हारणार आहेत. आज वर्लीमध्ये तर मी आता कुठेतरी एक बॅनर बघितला, तेलंगानाचे चीफ मिनिस्टर तेलंगाना के चीफ मिनिस्टर प्रचार करने के लिए आने वाले वर्ली में. क्या परिस्थिती आहे. मी माझ्या मतदारसंघामध्ये चॅलेंज दिला होता. तिथे रोज येऊन बोलायचे ठाण्यामध्ये, मी ठाण्यामध्ये येऊन लढतो, ठाण्यामध्ये येऊन लढतो. मी त्यांना बोललो कल्याणमध्ये उभा राहा, ठाण्यामध्ये नंतर उभा राहा. कल्याणमध्ये येऊन उभा राहा. कल्याणमध्ये तर उभं नाही राहिला. पण आज वर्लीमध्ये अशी परिस्थिती होते की बाहेरच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला जे आहे ते आपला प्रचार करण्यासाठी बोलवावं लागतं. इतकी नामुष्की जी आहे ती आज यांच्यावरती आलेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझ्या मतदारसंघामध्ये कल्याणमध्ये मी तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात होतो. मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये फक्त फॉर्म भरण्यासाठी आपण या, त्याच्यानंतर आपण नाही आलात तरी चालेल.
माझ्या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना एकदाही नाही बोलवलं, एकदाही जे आहे भाषण मुख्यमंत्री महोदयांनी केलं नाही, कारण की आम्ही तिथे काम करत होतो म्हणून जे आहे तिथे त्या मतदारसंघामध्ये लोकांनी जे आहे, कारण की मुख्यमंत्री महोदय पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत होते, त्यांच्या जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या पाहिजे त्याच्यासाठी ते काम करत होते. पण आज काय परिस्थिती आहे? 5 वर्ष जेव्हा आपण काम करत नाही तेव्हा अशी परिस्थिती जी आहे ती ओढवते आणि आज ती परिस्थिती तिथे ओढवली आहे आणि आमचे उमेदवार खासदार मिलिंद देवराजी ते मोठ्या मताधिक्याने जे आहे वरळीमधून निवडून येणार आहे. कारण की आता लोकांचा विश्वास आहे, लोकांचा विश्वास आहे की शिवसेना महायुती जे बोलते ते करते आणि आता आपल्याला या दिंडोशी मतदारसंघामध्ये देखील 3 टर्म खासदार राहिलेले या मतदारसंघामध्ये चांगलं काम करणारे उमेदवार जे आहेत ते आपल्याला इथे मिळालेले आहेत. म्हणजे आता आपला केंद्राचा पण विषय असेल आणि राज्याचा पण विषय असेल, दोघांमध्ये समन्वय करण्याची ताकद देखील संजयजी निरुपम यांच्यामध्ये आहे. आज चांगला उमेदवार आपल्याला आम्ही दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपल्यासाठी झटणारा, आपल्यासाठी काम करणारा उमेदवार जो आहे तो आपल्याला निवडून द्यायचा आहे. तर राहिलेत फक्त आता 5 दिवस. इथे पदाधिकारी कार्यकर्ते देखील आहेत. चांगली परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे. आपण सगळ्यांनी पुढचे 5-6 दिवस चांगलं जर काम केलं, अजून ताकदीने रस्त्यावरती उतरले तर ही दिंडोशीची जागा मोठ्या मताधिक्याने जी आहे ही निवडून येईल. हे लिहून घ्या. तर आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे, जसं काम आतापर्यंत करताय तसंच काम त्यापेक्षा जास्त जोमाने काम पुढचे 5-6 दिवस करा आणि आपल्याला आपला हक्काचा आमदार जो आहे हा मिळेल, जो आपल्यासाठी सतत कार्यरत राहील. मी त्यांना जवळून पाहिले निरुपम साहेबांना, ते ज्या प्रकारे काम करतात, ज्या प्रकारे लोकांचे समस्या त्याचं आकलन करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे, ती सोडवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. तर या दिंडोशी मधले महानगरपालिकेचे असतील, राज्य सरकारचे असतील, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इला मानाचा मुजरा करून ये आपल्याशी 2 शब्द बोलना है. इस युति की सभा में आए हुए सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे जी, आता माझा पूर्वी वैभव भराडकर बोलत होते की छावा है, छावा नहीं, वाघ का लड़का वाघ बन चुका है, अब छावा नहीं है. पूरी तरीके से श्रीकांत शिंदे अब वाघ बन चुके हैं और वाघ का पंजा मार चुके हैं, उस पंजे में धनुष बांध ले चुके हैं. ऐसे श्रीकांत शिंदे साहब हमारे सबके उम्मीदवार आदरणीय संजय निरुपम जी, आदरणीय महाराष्ट्र के भूतपूर्व मंत्री दीपक सावंत जी, भारतीय जनता पार्टी, आरपीआई, शिवसेना, राष्ट्रवादी, सर्व थोड़े समय में मैं अपनी बात समाप्त करूंगा, इसलिए मैं हाथ जोड़कर किसी का नाम नहीं लेना चाहता. बैठे हुए मेरे सामने सभी युवती के भाई और बहनों, सबको मैं प्रणाम करता हूं. सबसे पहले मैं ये कहना चाहूंगा कि आज युवती की सभा है. ये युवती की सभा में आए हुए मेरे भाई और बहन, मेरे पहले वक्ताओं ने बहुत ही विस्तारित तरीके से आपके साथ रूबरू हुए और चर्चा किए, आपको बताए किस प्रकार से 2.5 साल में हमारी सरकार आदरणीय एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में, आदरणीय देवेंद्र जी और आदरणीय अजीत पवार जी उनके साथ मिलकर किस तरीके से महाराष्ट्र का विकास का काम किए.
मुंबई के विकास का काम किए, किसानों के हित के लिए काम किए, युवाओं के हित के लिए काम किए, और सबसे बड़ा काम मेरी ये बहनों के लिए किया एकनाथ शिंदे जी ने, देवेंद्र जी ने और अजीत पवार जी ने। और हमारी बहनों का आशीर्वाद इन तीनों भाइयों पर बहुत ही जबरदस्त आहे की नाही आहे, आहे ना? तर शिंदे साहेब आले, त्यांचे मुलगा आहे, त्याला सांगा पण की शिंदे साहेब लाडकी बहना तुम्ही जे केलेलं आहे, त्या लाडकी बहना के सारी बहना मिलकर पूरे महाराष्ट्र की बहना युति की सरकार ये फिर से बनाने का काम कर रही आदरणीय शिंदे जी के नेतृत्व में। मुंबई के विकास में जैसे आदरणीय शिंदे जी मुख्यमंत्री बने, आपने देखा 6000 करोड़ का रास्तों का काम हा मुंबईचे रस्ते होते, मुंबई महानगर पालिका उबाटा के लोगों के हाथ में थी, और एक गड्ढे पे गड्ढा होता था। और आदरणीय शिंदे जी मुंबई के विकास के लिए, मुंबई के लोगों के लिए ट्रैफिक जो जाम होती थी, हमारे भाई बहन जो तकलीफ में चलते थे मानसून में, उसे ठीक करने के लिए सीधे 6000 करोड़ का काम, मुंबई के रास्तों को कंक्रीटीकरण करने का काम आदरणीय शिंदे जी ने। ये आप सभी लोगों को पता है, एक ऐसा मुख्यमंत्री मिला जो आम आदमी, जो मुख्यमंत्री बनकर नहीं, रात 1:30 बजे 2 बजे 3 बजे माला हटवता है। वसंतदादा पाटिल होते, विलासराव देशमुख होते, देवेंद्र फडणवीस जी थे, रात भर काम करते थे। सवेरे 4 बजे तक हमारा मुख्यमंत्री 5 बजे तक काम करता है, कब सोता है, कब जागता है, कब लोगों के, आम आदमियों के बीच में जाकर आम आदमी की तरह काम करते, ऐसा मुख्यमंत्री महाराष्ट्र को मिला है। हम सभी सौभाग्यशाली हैं, उनके नेतृत्व में इस धनुष बाण को, असली शिवसेना को आगे लेके जाने का काम हम सभी लोगों का है। मैं ज्यादा समय नहीं लूंगा, मैं इतना कहना चाहूंगा, यहाँ पर सभी प्रमुख पदाधिकारी बैठे, मंच से लेकर सामने मेरे भाई बहन बैठे, हजारों की तादाद में बैठे। 286 बूथ है आपल्याकडे, 286, 286 बूथ, जिसमें पन्ना प्रमुख है, जिसमें गढ़ प्रमुख है, जिसमें बुथ प्रमुख है, जिसमें शक्ति केंद्र प्रमुख है, जिसमें आईपीआई के हमारे कार्यकर्ता है। अगर सभी मिलकर एक हमारी बहन, एक हमारा भाई, सिर्फ 10 घरों को अगर पकड़ते हैं तो 286 बूथ है, उस बूथ का सारा एक धक्का लगाने की आवश्यकता है। मेरे भाई और बहनों, आपने अभी रविंद्र वायकर जी को सांसद बनाने में अपना सर्वांचा सिंहाचा वाटा है। आप लोगों की मदद से वायकर जी सांसद बने, आप लोगों ने पूरी ताकत लगाई। आज उस धनुष बाण की निशानी से 13 दिन के अंदर आपके अंदर वो क्षमता है, वो ताकत है, आप में वो प्रतिभा है, आपके अंदर वो आत्मविश्वास है कि आप 13 दिन में एक आदमी को सांसद बनाते हैं। और संजय निरुपम एक ऐसा आदमी है जिसने 2 बार राज्यसभा, शिवसेना का ही है भाई, शिवसेना आणि धनुषबाण का ही राज्यसभा था। आदरणीय स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी के आशीर्वाद से राज्यसभा में गए, पार्लियामेंट में गए। एक ऐसा आदमी जो लोकसभा में, राज्यसभा में, विधानसभा में लड़ने की ताकत और क्षमता रखने वाला, आज हमको ऐसा प्रोत्साहन मिला है। और डॉक्टर श्रीकांत शिंदे जी, मुझे तो लगता है निरुपम जी, आपके लिए 2 डॉक्टर आए हैं। एक डॉक्टर श्रीकांत शिंदे जी है, दूसरे दीपक सावंत जी हैं, और दोनों रियल में एमबीबीएस डॉक्टर है भाई। तो आपको तो टॉनिक, प्रोटीन, ताकत के साथ मैदान में आप हैं, और आपके साथ एक पूरी शिंदे साहब के, हमारे एकनाथ शिंदे, जिसका कोई नाथ नहीं उसका है एक नाथ। ऐसा हमारा मुख्यमंत्री ने आपको ताकत दिया है।
आपके हाथ में धनुष बाण दिया है, वो धनुष बाण राम की निशानी, वो धनुष बाण मोदी जी की निशानी, वो धनुष बाण एकनाथ शिंदे की निशानी, वो धनुष बाण देवेंद्र फडणवीस जी की निशानी, अजीत पवार की निशानी, वो आपकी निशानी, मेरी निशानी, डॉक्टर शिंदे की निशानी। उस धनुष बाण को आपको 20 तारीख को, आप तो पार्टी के कार्यकर्ता हैं, हमारे परिवार के सदस्य हैं, आपको अपने पड़ोस के लोगों को, चाहिए, पूरा देश संगठित रहना चाहिए। योगी आदित्यनाथ जो कहते हैं बटोगे तो कटोगे, पूरा देश एक साथ रहे, सभी समाज के लोग एक साथ रहे, सब मिलकर एक साथ आगे बढ़ेंगे तो हमारा देश आगे बढ़ेगा, देश आगे बढ़ेगा तो महाराष्ट्र आगे बढ़ेगा, और महाराष्ट्र तो सबसे अग्रणी है ही, क्योंकि उत्तर प्रदेश कहा जाता है, मध्य प्रदेश कहा जाता है, सभी को प्रदेश कहा जाता है, राष्ट्र सिर्फ ये महाराष्ट्र को कहा जाता है। उस महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी की निशानी है धनुष बाण, धनुष बाण, धनुष बाण। ज्यादा समय न लेते हुए डॉक्टर साहब को बहुत ही प्रचार प्रसार करना है, इतना कहना चाहूंगा, एक ऐसा आपको उम्मीदवार मिला है, वो उम्मीदवार जिम्मेदार, समझदार, पत्रकार, बुद्धिजीवी, जो स्टडी करके बातों को रखने की क्षमता रखता है। कृपया करके 20 तारीख को आप सभी लोग धनुष बाण का ऐसा बटन दबाएं और दूर तक आवाज जाए कि जो 10 साल तक यहाँ पर विधायक बनकर बैठे हैं, उनको समाप्त करने का काम हमारे यहाँ बैठे हुए साथी सभी करेंगे, जिन्होंने डिंडोसी का विकास के नाम पर विनाश करने का काम किया है। ऐसे विनाशक को समाप्त करने का काम हम सबको मिलकर करना है। आप लोगों ने मुझे बोला, आज दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून मी एक महायुतीचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष ही महायुतीचे उमेदवार म्हणून उभा आहे आमदारकीच्या निवडणुकीसाठी। आणि माझ्या प्रचारासाठी जो आज महायुतीचा मेळावा आहे, ते मेळाव्यामध्ये आज इकडे विशेष करून उपस्थित आमचे शिवसेनेचे युवा तरुण तडफदार नेते, कल्याण लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार, लोकसभेमध्ये शिवसेनेचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदचे सदस्य आणि पूर्वी ज्याने दिंडोशी विभागाच्या विधानसभेमध्ये नेतृत्व केले असे आमदार आणि माझे मित्र राजहंसिंगजी, पूर्व मंत्री शिवसेनेचे आणि सध्याचे शिवसेनेचे आमचे नेते सहकारी डॉक्टर दीपक सावंतजी, बिहारहून आलेले भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक आमदार मृणाल शेखरजी, नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी, एनसीपीचे सर्व पदाधिकारी आणि आजच्या महायुती मेळाव्यामध्ये इकडे उपस्थित महायुतीचे सर्व कार्यकर्ता, बंधू आणि भगिनींनो, आता प्रचार जो चालू आहे तो आता हळूहळू खूप जोर पकडत आहे। प्रचारची रणधुमाळी चालू आहे आणि याच्यामध्ये खूप नवीन नवीन विषय आणि चॅलेंजी पर होणार।
एक असा नवीन चॅलेंज माझ्या समोर आलेला आहे. मी डॉक्टर साहेबांच्या लक्ष वेधण्याची इच्छा करतो. दिंडोशी मध्ये सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो पिण्याच्या पाणीचा प्रश्न आहे. लोकांना पाणी भेटत नाही, मिळत नाही. जे पाणी येतो बीएमसीच्या सप्लायच्या ते त्यांच्या नळामध्ये येत नाही. 15-20 दिवस पासून त्यांना पाणी मिळत नाही, बंद असतो. जर समजा पाण्याची सप्लाय झाली तर एवढा लो प्रेशर असतो की त्याचा काय उपयोग नाही. मी जिकडे जातो झोपडपट्टीमध्ये, बिल्डिंग मध्ये, एसआरची बिल्डिंग मध्ये, सर्व ठिकाणी एकच तक्रार आहे की साहेब आमच्या पिण्याच्या पाणीचा इंतजाम करून द्या. मी सर्वांना सांगितलेले आहे की एकदा मी निवडून आला तर निवडून आल्यानंतर सर्वप्रथम पहिला सब्जेक्ट हातात घेणार म्हणजे दिंडोशी विभागातून एक माणसाला, एक व्यक्तीला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणार. हा माझा शब्द आहे दिंडोशीचे लोकांना. माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते, आमच्या बरोबर बसले होते. त्यांनी पण विचारलं काय मुद्दा आहे तुमच्या एरियाचा. मी सांगितलं की मुंबई आमच्या आर्थिक राजधानी आहे देशाचा, एक मोठा शहर आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे. 2 कोटीपेक्षा जास्त लोक इकडे राहतात, मोठे अमीर लोक राहतात. पण मुंबईच्या मध्ये बीचोबीच दिंडोशी विभागात लोकांना पिण्याच्या पाणीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांनी विचारलं काय कारण आहे. मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा दिंडोशीच्या लोकांनी पिण्याच्या पाणीबद्दल तक्रार करत होते त्यानंतर मी पीएमसी चे जो अधिकारी आहेत त्यांच्याशी विचारलं की का बाबा इकडे पाणी का नाही आहे. त्यांनी मला एक रहस्याची असा जो बाब असतो ना त्यांनी सांगितलं की साहेब वॉटरची जेवढी सप्लाय पाहिजे दिंडोशीसाठी सप्लाय आहे, पण त्याच्यामध्ये 2/3 पाणी आम्ही बिल्डर लॉबीसाठी, बांधकामासाठी डायव्हर्ट करून देतो. कित्येक बिल्डरांसाठी 8 इंची पाईपलाईन टाकून दिली आहे पीएमसी. म्हणजे कसं तुम्ही का करता. कारण या देशात अशी व्यवस्था आहे, असा नॉर्म्स आहे की जे काही पाण्याची सप्लाय आहे त्याच्यामध्ये 2/3 पिण्याच्या पाणीसाठी वापर झाला पाहिजे. बाकी पाणीचा उपयोग उद्योग किंवा इतर व्यवसायासाठी झाला पाहिजे. मी त्याला छापला. त्यांनी मला सांगितलं की नाही साहेब आमचा काय दोष नाही, आमचा काय चूक नाही, आमच्यावर आमदारांचा दबाव आहे. म्हणजे आमदारांच्या दबावाखाली लोकांच्या पिण्याच्या पाणी बिल्डरकडे जात आहे आणि लोक एक बूंद पाणीसाठी तरसत आहे, तडपत आहे. या आधारावर मी सांगितलं आणि अजून काही आधार आहे माझ्याकडे की या विभागामध्ये जो आमदार आहे गेल्या 10 वर्षापासून तो बिल्डरांची दलाली करतो. तो मोठे बिल्डरांचा दलाल आहे. हा माझा निष्कर्ष आहे, माझा स्टेटमेंट आहे, अधिकृत स्टेटमेंट आहे. त्यानंतर त्यांनी मला चॅलेंज केलेला आहे की निरुपम सांगतो मी बिल्डरची दलाली खातो, बिल्डरची दलाली करतो. निरुपम तुम्ही मला सिद्ध करा, मी राजकारणातून बाहेर निघेल, राजकारण सोडणार, असा त्यांनी मला चॅलेंज दिलेला आहे. आता त्यांचा जो ऍफिडेव्हिट आहे त्यांच्या ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे वाचून दाखवतो. आणि ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कन्सल्टंट आणि फार्मिंग. दुसरे पॉइंटवर सोर्स ऑफ 9 नंबर पॉइंट आहे, पेज नंबर 21 त्यांच्या ऍफिडेव्हिट आहे. त्यांच्या ऍफिडेव्हिट मध्ये पान क्रमांक 21 वर पॉइंट नंबर 9 वर त्यांनी लिहिले आहे की सोर्स ऑफ इन्कम, डिटेल सोर्स ऑफ इन्कम, कमिशन, इंटरेस्ट फ्रॉम डिपॉझिट. आता कमिशन म्हणजे काय असतो मला सांगा. कमिशन बीएमसी मध्ये काम करणारा कोणी इंजिनियरला भेटतो का? स्कूल मध्ये
शिक्षणच्या व्यवसायामध्ये जे काम करतात आमचे शिक्षक, त्यांना कमिशन भेटतो का? कोण कमिशन घेतो आणि कशाला कमिशन घेतो? आणि याच्या आधारावर मी सांगितलेलं आहे की तो बिल्डरचा दलाल आहे आणि बिल्डर कडून दलाली घेतो आणि लोकांच्या पाणी डायव्हर्ट करून बिल्डरचा धंदा चालवतो आणि लोकांना एक एक बूंद पाणीसाठी, पाणी पिण्याच्या पाणीसाठी तरसवतो. आता मी त्याला चॅलेंज करतो की आता मी साबित केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे की तुम्ही बिल्डरांकडून दलाली घेता, तुम्ही दलाली घेता, दलाल आहात, कमिशन एजंट आहात. आता तुम्ही राजकारणातून बाहेर जा. आता तुम्ही या निवडणुकीमधून बाहेर जा अगर तुमच्यामध्ये दम आहे तर. नाही तो असा कधीही पुढे भविष्यात संजय निरुपमला चॅलेंज करू नका. निवडणुकी आहे, तुम्ही 10 वर्षापासून इकडचे आमदार आहात, पण दिंडोशी विभाग एकदम मागासलेला विभाग आहे. खास करून कुरार विलेज पासून क्रांतीनगर पर्यंत एक मोठा विभाग आहे दिंडोशीचा. त्या विभागात विकास म्हणजे शून्य आहे. तिकडे रस्त्या नाही आहे. पिण्याच्या पाणीचा एक प्रश्न, दुसरा प्रश्न रस्त्याचा प्रश्न. रस्ता आहेच नाही. संपूर्ण मुंबई जेव्हा आमचे नेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी की संपूर्ण मुंबईत कॉन्क्रीट रोडचा कॉन्क्रीट रस्त्याचा निर्माण झाला पाहिजे. 6,000 कोटीची योजना त्यांनी मुंबईत राबवण्यात सुरू केली. आणि मुंबईमध्ये तुम्ही बघून घ्या, साऊथ मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, आमच्या उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, जुहू, लोखंडवाला, सांताक्रूज सगळे कॉन्क्रीट रोड झालेले आहे. पण या विभागात दिंडोशी मध्ये, कुरार मध्ये, अप्पापाडा मध्ये, क्रांतीनगर मध्ये, पिंपरीपाडा मध्ये रस्त्यात नाही आहे. एका आमदारांनी का प्रयास नाही केला, का त्यांनी एफर्ट नाही घेतला? त्यांच्याकडून एकही प्रस्ताव आहे का शासनाकडे की आमच्या विभागात पण कॉन्क्रीटचे रोड तुम्ही बनवा? एका व्यक्ती 10 वर्षापासून आमदार आहे पण त्या विभागामध्ये रस्त्याचा विकास करू शकले नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आमची मीटिंग मध्ये की साहेब आमच्याकडे दुसरा जो विषय आहे तो म्हणजे रस्त्याचा विकास आहे, त्यांनी लगेच अप्रुव्हल दिलेला आहे की सरकार आल्यानंतर जो रस्त्याचा विकासचा कॉन्क्रिटीकरणचा मुंबईमध्ये जो काम चालू आहे त्याच्या सेकंड फेज मध्ये दिंडोशी विभागात राहिलेले सर्व रस्त्याचा आम्ही समावेश करणार आणि रस्त्याचा विकास करणार. 10 वर्षामध्ये त्यांनी जे काही नाही केलं तो येणारी 5 वर्षात आम्ही करून देणार. संपूर्ण दिंडोशीमध्ये जो एक नियोजित विकास झाला पाहिजे तो विकास झालेला नाही. हे सारे मध्ये हजारोंपेक्षा जास्त लोक अडकलेले आहेत. हे सारे करणारे जो बिल्डर आहे तो बिल्डरांबरोबर या आमदाराचे साठीगाठी आहे. आमदारातर्फे बिल्डरांसाठी प्रयत्न होतो, त्यांच्यासाठी ते त्यांच्या कामासाठी पुश करतात पण लोकांसाठी काय करत नाही. हे सारे मध्ये अडकलेले लोक ज्यांच्या घर फुटलेलं आहे त्यांच्याकडे घर नाही. पुनर्विकासाचं काम चालू आहे पण वर्षानुवर्षे ते भाड्यात राहतात. स्वतःच्या घर आहे तरी 10, 15 वर्षापासून ते भाड्यावर राहतात. बिल्डरवर यासाठी आमदाराकडून कधीही दबाव टाकून गेला नाही, कधी टाकला नाही दबाव. पण धंद्यासाठी वेगवेगळा जो शासकीय कार्यालय आहे त्याच्यावर दबाव डालतात, शासकीय अधिकारीवर दबाव डालतात. मी अशी घोषणा करतो आणि वचन देतो तुम्ही पण माझ्यातर्फे तुमच्या विभागामध्ये जो राहणारे मतदार आहेत आणि सारे मध्ये जो अडकलेले लोक आहेत त्यांना एक गॅरंटी देऊ शकता. एकदा मी निवडून आला म्हणजे एसआरएचा एक प्रोजेक्ट आम्ही मार्गी लावणार आणि एसआरए मध्ये अडकलेले लोकांना त्यांच्या हक्काचा घर मिळवून देणार आणि त्या जागेवर
कुठेतरी बाहेर पाठवायचा नाही. दिंडोशीच्या लोकांचा विकास दिंडोशीमध्ये झाला पाहिजे. दिंडोशीच्या लोकांना जे काही झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांचा जो सारे डेव्हलपमेंटच्या नंतर ते जो घर आहे तो इकडेच मिळाला पाहिजे. मानखुर्द आणि नाहूर नाही, इकडे मिळेल. मी तानाजीनगर मध्ये जाऊन लोकांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका. एक 15-18 वर्षापासून तिकडे प्रोजेक्ट चालू आहे. त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुमचा घर तुम्हाला इकडे आम्ही आणून देणार. एक मोठा प्रश्न आहे दिंडोशी, एक चॅलेंज आहे दिंडोशी, एक चुनौती आहे दिंडोशी. साफ सफाई स्वच्छता एक मोठा प्रश्न आहे. जिकडे बघत तिकडे सर्व ठिकाणी अशी घाण आहे की आमदाराकडून, आमदार म्हणजे तो मेयर पण होता, तो नगरसेवक पण होते, काही प्रयास होऊ शकत नाही. ते बिल्डरांसाठी बीएमसीचे अधिकाऱ्यांवर दबाव टाकू शकतात, पण दिंडोशी परिसरामध्ये सफाई करण्यासाठी, साफसफाई ठेवण्यासाठी काय बीएमसीचे कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर दबाव टाकू शकत नाही. हा एक विषय आहे. तो ज्याप्रमाणे दिंडोशीमध्ये विकास एक मोठी समस्या आहे, ते समस्या सॉल्व्ह करण्याची जबाबदारी, त्या समस्याचं समाधान शोधण्याची, करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, माझ्यावर आहे. मी आज स्वीकार करतो. आपण सर्वांची विनंती करतो की तुम्ही तुमचा जो परिसर आहे, तुमचा विभाग आहे, त्या विभागात माझ्यासाठी प्रचाराला लगा. मी एक काम करणारा माणूस आहे, गोरगरिबांसाठी काम करणारा माणूस आहे. जिकडे लोक बाग जिकडे तकलीफ मध्ये असतात, जिकडे त्यांना प्रॉब्लेम असतो, त्यांना मी खास करून मुद्दामून मी जातो आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. हा माझा करेक्टर आहे, माझा किरदार आहे. असा करेक्टर घेऊन मी तुमच्यामध्ये एक आमदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे. 3दा खासदार होतो. बाजूच्या उत्तर मुंबईमध्ये बोरीवली, कांदिवली, दहिसर, मलाडचा विभाग आहे, त्या विभागातून मी 5 वर्षासाठी लोकसभेचा खासदार होते आणि त्या विभागामध्ये लोकांचा एक जे काही प्रॉब्लेम होता त्या हातात घेतला आणि त्याने सॉल्व्ह केलं. मला अजून आठवण आहे की बोरीवली ईस्ट मध्ये राहणारे आमचे जो कोकणी लोक आहेत, त्यांनी 2009 मध्ये मला असं सांगितलं की साहेब आम्ही गणपतीसाठी गावी जातो, पण आम्ही गावी जाण्यासाठी आम्हाला इकडून डायरेक्ट विटीला ट्रेन घेण्यासाठी जाऊ पडतो. तो आम्हाला आमच्यासाठी एक काम करा, तुम्ही एक नवीन ट्रेन सुरू करून द्या. बांद्राहून तो ट्रेन सुटेल आणि बोरीवलीहून दिवा करून कोकण जाईल. हा एक ट्रेनचा प्रस्ताव त्याने दिला. मी इकडचे जो सेंट्रल रेल्वेचे अधिकारी आहेत, प्रबंधक आहेत, त्यांना सांगितलं. त्याने हात वर केला की आम्ही करू शकत नाही. त्यानंतर सुरू करून दिलेला आहे कोकणी लोकांसाठी. आता तो ट्रेन रेग्युलर झालेला आहे. आता तुमचे कोकणचे बंधू आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना जेव्हा तिकडे जायचा होतो गणपतीसाठी, अंगणवाडीसाठी, त्यांच्यासाठी स्वतःची एक ट्रेन आहे, तो त्यांच्या विभागातून जातो. त्यांना आता बोरीवलीहून विटी एवढा लांब जाण्याची काही गरज नाही. जे काही छोटे मोठे प्रश्न होते सारे प्रश्न मी सॉल्व्ह केलेले आहे उत्तर मुंबईमध्ये. याचप्रमाणे जे काही या विभागाचा प्रश्न आहे मी सॉल्व्ह करणार असं मी आपण सर्वांना वचन देतो. संपूर्ण महाराष्ट्र 2.25 वर्षापासून एक चांगली सरकार आणि एक सरकारची चांगली कामगिरी चालू आहे. वेगवेगळी योजना संपूर्ण मुंबईमध्ये डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. तर डेव्हलपमेंटचं काम चालू राहिला पाहिजे आणि लोकांसाठी, आया बहिणीसाठी जो कल्याणकारी योजना आहे तो योजना पण चालू राहिली पाहिजे. याच्यासाठी महायुतीची सत्ता पुन्हा आणण्याची गरज आहे की नाही मला सांगा. पाहिजे ना पुन्हा एकदा महायुतीची सत्ता. मी लाडकी बहिणीशी विचारतो की लाडकी बहिणी योजना पाहिजे ना, चालू ठेवला पाहिजे ना. ते सगळे सांगतात हो पाहिजे ना लाडकी बहिणी योजना पुन्हा. तर जर लाडकी बहिणी योजना पुन्हा एकदम चालू राहिला पाहिजे म्हणजे याच्यासाठी महायुतीची सरकार आणला पाहिजे. आणि महायुतीची सरकार आणण्यासाठी दिंडोशी मध्ये
जो धनुष्यबाणवर तुमच्या समोर एक उमेदवार आहे त्याला आमदार म्हणून पाठवला पाहिजे, जेणेकरून महायुतीची सरकारची ताकद वाढेल। यासाठी की संपूर्ण महाराष्ट्रात आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले साहेब, हे चारही नेते जोरदार काम करत आहेत। महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करत आहेत। त्यांच्यासाठी काय चांगला होऊ शकतो त्याच्यावर ते काम करतात, केंद्राकडून पैसे आणतात आणि इकडे लोकांमध्ये वाटप करून लोकांचा कसा एक आयुष्य चांगला होईल याच्यावर ते जोर देतात। जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना आणला तेव्हा काय त्यांनी सांगितलं की यांच्याकडे पैसेच नाही आहे। 46,000 करोड आम्ही इयर मार्क करून दिला की हा पैसे आहे बहिणीसाठी। त्यांनी सांगितलं पैसे टाकणार नाही, आम्ही टाकून दिलं। साहेबांनी रक्षाबंधन राखीचा तेव्हार जो आहे त्याच्या 2-3 दिवस पूर्वी बहिणीच्या अकाउंट मध्ये 3-3 हजार रुपये टाकला। का की रक्षाबंधन येत आहे, बहिणीला एक सपोर्ट मिळाला पाहिजे, आधार मिळाला पाहिजे। त्यांनी काय सांगितलं की आता लवकर तुम्ही पैसा काढा, नाही ते सरकारकडून ते पैसे काढून घेणार। त्यांनी सांगितलं होतं की चुनावी जुमला आहे, गिमिक आहे, काही नाही। आम्ही आमची बहिणीसाठी, बहिणीला आधार देण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यांना एक ताकद देण्यासाठी ही योजना सुरू केली होती। पण या योजनाच्या विरोधात काँग्रेसवाले, उबाठावाले आणि शरद पवारवाले आजपर्यंत आहेत। त्यांनी असं पण सांगितलं होतं की जेव्हा आमची सरकार येईल आम्ही योजना बंद करणार। त्यांची सरकार कधीही येऊ शकत नाही। महाराष्ट्राची लाडकी बहिणीने असा निर्धार केलेला आहे की आता फक्त आणि फक्त महायुतीची सरकार महाराष्ट्र पुन्हा येईल। मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती की तुम्ही मला एक आशीर्वाद द्या, मी 15,000, 2,000, 2,500, 3,000 पर्यंत करू शकतो। विरोधी पक्ष लोकांनी असं सांगितलं की असाच बोलतात, काय होईल नाही। आता आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये अनाउन्स केलेला आहे, घोषणा केलेली आहे की जेव्हा आमची सरकार पुन्हा येईल म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व लाडकी बहिणीच्या अकाउंट मध्ये 2100 रुपये येईल। 2100 रुपये, 1500 नाही होता, पुढे 2100, 3,000 पण होऊ शकतो। त्याने पण काहीतरी अशी घोषणा केलेली आहे। मग त्यांच्यावर आता महाराष्ट्राची लाडकी बहिणीचा भरोसा नाही। त्यांनी बघितलं होता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधी ने सांगितलं होता खटाखट पैसा मिलेगा, खटाखट पैसा मिलेगा। जब रिजल्ट आया तो सब कांग्रेस के दफ्तर पे बहनें चली गई। क्यों? क्योंकि उनसे चुनाव प्रचार के दरमियान फॉर्म भरवाया गया। अब बोला गया था कि चुनाव के बाद पैसा मिलेगा, फॉर्म लेके पहुंच गए, पैसा देने वाले थे 1 लाख, दो जल्दी सारे कांग्रेसी अपना दफ्तर बंद करके भाग गए। हे असाच त्यांचा खोटा असतो। एक ताजा खोटा जो एक प्रकरण आलेला आहे ते संविधानची, आमची घटनाची प्रती वाटतात आणि एक लहानसा असा बुक करून लाल कव्हर देऊन तो वाटतात। काही हरकत नाही, संविधान सर्वांना वाचायला पाहिजे। तो आमच्या गीता, कुराण, रामायण, महाभारत असाच एक आमच्यासाठी एक पवित्र ग्रंथ आहे। पण त्याने नागपुरात जे बुक पाठली त्या बुकचा कव्हर रेड होता, लाल होता आणि आतमध्ये सर्व पान कोरे होते। त्यांचा जो निवडणूकचा घोषणापत्र असतो तो पण असाच कोरा असतो। एक गॅरंटी देतात, कर्नाटक मध्ये गॅरंटी दिले होते, एकही योजना लागू झाली नाही। हिमाचल मध्ये गॅरंटी दिली, एकही योजना लागू झाली नाही। असाच राजस्थान मध्ये। आणि काय सांगतात की केंद्राने पैसा नहीं दिया इसलिए लागू नहीं कर रहे। आमचे मुख्यमंत्रीने, आमचे उपमुख्यमंत्रीने कधी असं सांगितलं नाही। त्यांना केंद्राकडून सपोर्ट भेटत आहे तरी ते स्वतः एक महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र स्वतः एक हिंदुस्थान मध्ये आमची अर्थव्यवस्थाचे एक इंजन आहे। आमच्याकडे पैशाची कमी नाही।
त्यांच्याकडे पण पैसे होते. जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे पण पैसे होते, लोकांचे पैसे होते. ते पैसे तो लोकांकडे देऊ शकत होते, पण दिले नाही. काय केला? खिचडी घोटाळा केला, कोविड घोटाळा केला, बॉडी बॅग घोटाळा केला. लोकांकडे गेलेच नाही. आमच्याकडे जो पैसा आहे तो आमच्या लोकांमध्ये आम्ही बांटतो की तुम्ही घ्या, तुमचा पैसा है, तुम्ही आधार घ्या, तुम्ही सब के वाहक बनकर जाइए, लोगों को बताइए, जगाइए कि यह अवसर आया है. क्योंकि इसके बाद आपने यदि इस अवसर को नहीं बुलाया तो इसके बाद फिर 5 साल के बाद मौके आएंगे. आप सिर्फ गालियां देकर, आप कोस कर आप अपनी जिम्मेदारी से मुक्त नहीं हो सकते. आपको काम करना पड़ेगा. आप जाकर इस परिवर्तन के नायक बनिए, लोगों को जो हकीकत है उससे रूबरू कराइए. मित्रों, आज देश की राजनीति 2 धाराओं में चल रही है. एक वो धारा है जो आपकी धारा है और दूसरी वो धारा है जो देश को बांटने वाली धारा है. आज तुष्टीकरण के नाम पर देश की राजनीति अलग दिशा में ले जाने की एक कोशिश हो रही है. ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, बाबा साहब अंबेडकर जी की पुण्य भूमि है. इस भूमि के हम सभी रहने वाले हैं, तो आपसे अपेक्षाएं भी बड़ी है. आज मैंने देखा यहाँ पर बड़ी संख्या में माताएं बहनें बैठी हैं और मैं तो ये कह रहा हूं कि पुरुषों से ज्यादा संख्या आपकी है. पुरुषों से सब लोग नजर उठाकर देख लीजिए. एक बार मैं माताओं से कहूंगा कि अपने लिए आप एक बार तालियां बजाइए. और महाराष्ट्र की भूमि पर मैंने हाल में एक नेता का स्टेटमेंट सुना जो मैं दोहरा भी नहीं सकता मंच से. उबाटा के एक सांसद हैं, उन्होंने माताओं बहनों के बारे में इतने गंदे शब्दों का उपयोग किया जिसको कि दोहराया भी नहीं जा सकता मंच पर. तो ये मैं माताओं से कहना चाहता हूं कि केंद्र की सरकार है, राज्य की सरकार है, जो माताओं बहनों को अपनी बहन समझते हैं और लाडली बहना जैसी योजना चलाकर आपका सम्मान करते हैं. ये वही विपक्षी हैं जो इस योजना पर प्रश्न खड़ा करते थे. पहले तो वो कहते थे कि ये लागू ही नहीं होगा. आज जब लागू हो गया तो आज उसके बारे में भी वो अलग अलग बातें कहते हैं. ये यदि सत्ता में आ गए तो इस योजना को किया. मेट्रो ट्रेन का काम हो उसको आरे के नाम पर विरोध किया. जब वैक्सीन बन गई उसका विरोध किया. अभी आप देख रहे हैं लाड़की बहन योजना जो हमारे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी और हमारे देवेंद्र फडणवीस जी, अजीत पवार जी ने एक अच्छी योजना माताओं बहनों के लिए जो एक सम्मान में योजना लाई, उसका विरोध इन लोगों ने यहाँ तक किया कि ये हाईकोर्ट तक चले गए. आप माताओं बहनों से मुझे विनती करनी है कि आपको इनके उम्मीदवारों को सबक सिखानी है. आपको मैं इसलिए कह रहा हूं, आपको ये चुनना है कि कौन सी सरकार चुननी है. एक तरफ हमारे एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी, अजीत पवार जी ने 2.5 साल में जो मुंबई का विकास किया है, महाराष्ट्र का विकास किया है, मित्रों वो आप लोगों को देखना है. हमारे एकनाथ शिंदे साहब ने आपका दवाखाना करके हर वार्ड में दवाखाना खोला कि नहीं खोला, उसका लाभ मिल रहा है कि नहीं हमें. मित्रों, आपने देखा होगा पूरे मुंबई में हर साल बरसात में डामर के रोड होते थे और खड्डे पड़े रहते थे. हमारे शिंदे साहब ने, देवेंद्र फडणवीस और अजीत पवार जी ने निर्णय लिया, सारे के सारे मुंबई के जो रोड है आज सीसी रोड हो गए हैं, कंक्रीट के रोड हो गए हैं. मुझे लगता है आने वाले 2-3 महीने में 100% मुंबई में सीसी के रोड हो जाएंगे. दूसरी बात मैं आपको बताऊं कि आपने देखा होगा कि जब उद्धव सरकार जी ने भी परसों की बात है, उनका बैग चेक किया गया. ये तो आचार संहिता है, हर किसी की गाड़ी, हर किसी का जो आना जाना चेक हो रहा है. उद्धव जी का आपने देखा होगा किस तरीके से उन्होंने उनके ऊपर घमंड चढ़ा हुआ है और वो अधिकारियों को डांट रहे थे. ये विनाशकाली विपरीत बुद्धि है. झिंडोसी के बारे में यहाँ पर कई लोगों ने बहुत सारी बातें बताई. झिंडोसी का विकास होना बहुत जरूरी था. 10 सालों में कोई विकास नहीं हुआ. ट्रैफिक की समस्या वैसे के वैसे ही है. पुरार में यदि आप चले जाओ, यदि एक बार आप पुरार में अंदर गए तो बाहर निकलने में कम से कम आपको 1 घंटे लग जाते हैं. आखिर इसका विकास क्यों नहीं हुआ? हम सबके बीच में जब संजय निरुपम जी एक उम्मीदवार आए हैं, अच्छे उम्मीदवार हैं, पूर्व वक्ताओं ने बताया कि 10 साल वो सांसद रहे हुए हैं, उनको एक अच्छा अनुभव रहा है काम करने का. और हमारी सरकार जब आएगी तो हम मुंबई का कायाकल्प तो करेंगे ही, हमें कुरार पे ध्यान देना है, हमें ढिंडोसी पे ध्यान देना है. इसलिए मैं आप सभी कार्यकर्ताओं से ये विनती करूंगा
कि हमें गाफिल नहीं रहना है, हमें ओवर कॉन्फिडेंस में नहीं रहना है। मात्र 5-6 दिन अपने पास बचे हैं, अपना वोट को डालना ही है, अपने आसपास के सभी घरों के लोगों को बाहर निकालना है और अधिक से अधिक, मैं तो कहूंगा 100% मतदान करना है और हमारे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति के उम्मीदवार माननीय संजय निरुपम को भारी से भारी बहुमतों से जिताना है। इतना ही घेऊन जाणार आहे, एक ताकद घेऊन जाणार आहे, एक शक्ती घेऊन जाणार आहे। कारण की महायुती सरकार असो की शिवसेना असो, आम्ही उजाड माथाने लोकांसमोर गेलो आहे। मागील 2.5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मतं मागायला लोकांमध्ये आलो आहे, केलेल्या भ्रष्टाचाराची भीक मागायला नाही आलोय। आपण लोकांमध्ये जी कामं केली आहेत, लाडकी बहीण योजना असेल, वयोश्री योजना असेल, विभागातील विकास असेल, या ठिकाणी बांधलेलं आपण गार्डन असेल, त्या ठिकाणी उभे केलेल्या आपण आरोग्य सुविधा असतील, या ठिकाणी उभे केलेल्या आपण डॉक्टर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, विविध सुविधा या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून साहेब आमचे मुख्यमंत्री आहेत म्हणून आपण या दिंडोशी विधानसभेला दिल्या। आपला आमदार नव्हता, आमचे नगरसेवक कालांतरामध्ये नंतर वाढत गेले, परंतु तरी सुद्धा 2.5 वर्षामध्ये साहेबांनी दिंडोशी विधानसभेला दोन्ही हाताने भरभरून दिलं। म्हणून साहेबांच्या बाबतीत प्रत्येक कार्यकर्ता असा म्हणतो की मनासारखा राजा आणि राजासारखं मन म्हणजे आमचे एकनाथ शिंदे साहेब। त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या कर्मातून, त्यांच्या कामातून कायम दाखवून दिलेलं आहे। मला वाटलेलं दिंडोशी विधानसभेची निवडणूक ही खरी होईल, पुरुषार्थाने निवडणूक लढली जाईल, परंतु एक व्हिडिओ मी पाहिला, त्या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर साहेबांच्या समोर जरूर उल्लेख करू इच्छितो की ज्या गार्डनला नाव शारदाबाई गोविंद पवार उद्यान हे नाव द्यावं, हा प्रस्ताव धनश्री भरडकरांनी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडला। आपण सगळे नगरसेवक त्याला साक्षी आहात आणि त्याला ते नाव महानगरपालिकेमध्ये तो प्रस्ताव पास झाला, त्याला नाव देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालं, परंतु महायुती महाविकास आघाडीची सरकार नेमकी त्याच्यामध्ये अलटीकापलटी झालं, हिंदुत्व बाजूला गेलं आणि त्या सरकारमध्ये आम्ही आलो आणि आमचा तर छावा आहे तिकडे आता पेंग्विन कंपनी आहे, त्यांना मला ज्यांनी जो व्हिडिओ बनवलाय त्यांच्या कानात ही गोष्ट गेली पाहिजे, अधिकाऱ्यांना जाऊन विचारा, त्यांना त्या जागेमध्ये स्केटिंग पार्क बनवायचं होतं आणि ते स्केटिंग पार्क बनवून एका मोठ्या कंपनी बरोबर त्यांना डील करायची होती। त्याच्या विरोधात आम्ही रान उठवलं नगरसेवक म्हणून, त्याच्या विरोधामध्ये कल्ल्या कोपऱ्यामध्ये लेटरबाजी केली, कोर्टापर्यंत गेलो, त्यांचा जो उठलेला जो कारोबार होता, पेटलेलं त्यांचं रान होतं, त्याला शांत केलं आणि ते मैदान तसंच ठेवलं की एक तर तिथे हॉस्पिटलचं रिझर्वेशन होतं, मग तिथे मैदान केलं आम्ही आणि त्या कुरारच्या विभागामध्ये एक सुद्धा खेळाचं मैदान नाही, या ठिकाणी मैदान झालं पाहिजे। म्हणून ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, साहेब माझी ही इच्छा आहे की हे एवढं मोठं मैदान 5.5 एकरचं आमच्या कुरारमध्ये आहे, पण ते अस्तव्यस्त पडलेलं आहे, त्याला व्यवस्थित आम्हाला डिझाईन करायचे, त्याच्यामध्ये मला मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवायचं आहे। साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता आयुक्तांना तात्काळ फोन करून सांगितलं त्या मैदानाचं काम वैभवच्या माध्यमातून सुरू झालं पाहिजे। साहेबांनी आमच्या इथे जेव्हा फायर स्टेशनच्या उद्घाटनाला आले, आपला दवाखान्याच्या उद्घाटनाला आले, जेव्हा डीप क्लीन साठी सीएम साहेब आमच्याकडे आले, त्या दिवशी त्यांच्या हस्ते त्या मैदानाचा शिलान्यास करण्यात आला। त्या शिलान्यासानंतर आपल्या सगळ्यांचे खासदार या ठिकाणी निवडून आले। आचारसंहितेच्या मुहूर्तावर आमचे उमेदवार संजय निरुपमजी, आमचे खासदार आमचे वायकर साहेब यांच्या माध्यमातून त्या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं। आणि कोणत्या माथ्याने तुम्ही सांगताय की उद्यानाचं काम आम्ही केलं? कुठे सुद्धा तुमचं काही ठिकाणं नाही, फक्त खोटं बोलून जर तुम्हाला मतं मिळवायची असतील तर दिंडोशीची जनता तुमच्यापेक्षा हुशार आहे ना? आणि घराघरामध्ये पोहोचलेला महायुतीचा कार्यकर्ता आहे। तुम्ही पसरवलेलं खोटं, तुम्ही पसरवलेले नॅरेटिव्ह हे जमिनीपासून उखाडून काढण्याची ताकद या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि एक सुद्धा महायुतीचा कार्यकर्ता तुमच्या त्या भरकटलेल्या आघाडीपेक्षा 100% मजबूत आहे की नाही? अरे आहे की नाही? अरे आहे की नाही? असा आवाज असला पाहिजे, नुसतं रॅलीमध्ये आवाज काढून चालणार नाही, प्रत्येक घराघरामध्ये आपला आवाज आला पाहिजे। आणि येणाऱ्या 20 तारखेला नुसतं टी 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 बटन दाबून संध्याकाळी जेव्हा आम्ही बघायला जाऊ मशिनी, तेव्हा आपलं बटन जास्त वापरलं गेलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे। अशा पद्धतीने प्रत्येक दिंडोशीचा कार्यकर्ता काम करेल। मी व्यासपीठावर उपस्थित आमच्या
महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझ्या महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर, इन महान विभूतियों को मैं सर्वप्रथम वंदन करता हूँ। इस कार्यक्रम में उपस्थित स्थानीय और आमदार राजहंस सिंह जी, माजी मंत्री दीपक सावंत जी, व्यासपीठ के ऊपर उपस्थित सभी मान्यवर, रिपब्लिकन पार्टी के चंद्रकांत पाटिल, सोना कामले, राजू पालके, हरीश कानगे, लक्ष्मण माने, उपस्थित सभी कार्यकर्ता, बीजू नायर, भीम शक्ति के उपस्थित सभी कार्यकर्ता भाइयों बहनों, आज यहाँ महायुति का महामेलावा आयोजित किया गया है। धनुष बाण निशान के ऊपर बटन दबाकर 20 तारीख को धनुष बाण निशान का बटन दबाकर संजय निरुपम को भारी मतों से विजयी बनाने का काम करना है। इसलिए ये मेला आयोजित किया गया है। संजय निरुपम जी, इनको 2 बार राज्यसभा में भेजने का काम माननीय बाला साहेब ठाकरे जी ने किया था और उत्तर मुंबई की जनता ने लोकसभा में भेजने का काम किया था। इनका काम हम लोगों ने देखा है। दिंडोशी विभाग का विकास करने की जिम्मेदारी संजय निरुपम को देना जरूरी है। दिंडोशी में लोगों को लाइट चाहिए, बिजली। आधा दिंडोशी विभाग बिना बिजली के है, वहां अंधेरा रहता है। घर घर बिजली पहुंचाने का काम करने के लिए संजय निरुपम को विजयी बनाना है। लोगों को निवारा देने के लिए सबको घर, सबको काम, सबकी शिक्षा, सबकी दवाई की गारंटी ये देने का काम करना है। भारत के भाग्य विधाता परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने भारतीय संविधान के माध्यम से चाहे जो भी सरकार हो ये धरती की, चाहे जो भी प्रतिनिधि हो, वो जनता का ख्याल रखने का काम करना चाहिए। दिंडोशी में नहीं हुआ। लोग अभी भी बेघर हैं, झुग्गी झोपड़ियों में रहते हैं। ये वन विभाग का बड़ा पट्टा, वहां पानी नहीं है, आरोग्य सुविधा नहीं है, वहां छप्पर की कोई गारंटी नहीं है। हमारी तो गारंटी है, हम लोग गारंटी वाले लोग हैं। लगातार राजहंस सिंह साहब आमदार रहने वाले हैं, दीपक सावंत साहब आमदार रहने वाले हैं, संजय निरुपम जी आमदार रहने वाले हैं। लेकिन वो लोग जो झोपड़ों में रहते हैं, कभी वन विभाग वाले तोड़ने के लिए आते हैं, घर बनाने का, छप्पर बनाने का काम जब शुरू करते हैं, लकड़ी लेकर के कोई भी आता है। पानी अगर लेना है तो वहां पैसा देकर लो, हंडे का 50 रुपया। लाइट अगर लेना है तो उनको महीने का 500 दो, 200 दो, 1000 दो। इसलिए हम प्रतिनिधि नहीं है, हम प्रतिनिधि इसलिए हैं कि उनकी मकान की गारंटी, उनकी आरोग्य की गारंटी, उनकी शिक्षा की गारंटी। हमारे रिक्शा वाले भाई हैं जो रिक्शा चलाते हैं, हम लोगों की सेवा करते हैं, उनके लिए रास्ता भी दुरुस्त होना चाहिए। रास्ता या दिंडोशी विभाग का रोड एकदम टूटा पड़ा है, कोई भी रोड बराबर नहीं है। कहीं भी जाओ कचरे का अंबार पड़ा हुआ है।
ये सारा काम करने के लिए, इस काम को करने के लिए संजय निरुपम को भारी मतों से विजयी बनाने का काम करना है। और ये दिल्लू से विभाग के अंदर जब लोगों का घर पक्का होगा, जब ये सड़क पक्का होगी, जब ये शिक्षा की गारंटी होगी, आरोग्य की गारंटी होगी, तब भारत का भाग्य विधाता परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, इनका सपना साकार होगा। और इसका काम को करना है। इस काम को करने के लिए आपको, हमको, सबको रात और दिन मेहनत करना पड़ेगा। सिर्फ जाकर के लोगों को बोलना है कि निकलो घर से और वोट करो, धनुष बाण के निशानी के ऊपर बटन दबाओ। इस काम को हम लोगों को घर घर जाकर के हर व्यक्ति से बोलने का, हर व्यक्ति को निकालने का काम, सेंटर तक पहुंचाने का काम, हर जगह पर हम जहां रहते हैं अगल बगल में बताने का काम, हजारों की संख्या में समूह निकालने का काम करके संजय निरुपम को विजयी बनाने का काम करना है। इस बात को सिफारिश करने के लिए रिपब्लिकन पार्टी के तरफ से मैं आया हूं। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। आणि आपण काम करत असताना माननीय मुख्यमंत्री साहेबांचं 2 वर्षात केलेलं काम पूर्ण महाराष्ट्राने त्याची खरोखर अलौकिक अशी एक चर्चा पूर्ण देशाने, राज्याने आणि जगाने घेतली। एखादा छोटासा आपण आज एखादं घर बांधत असतो किंवा इमारत बांधत असताना आपल्याला किती अडचणी जातात, पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काम करत असताना 2 वर्षात खरोखर तळागाळातील शिवसैनिकांना, माता बहिणींना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, गोरगरीब युवांना जे काही काम केलंय खरोखर त्याचे अलौकिक। आज साहेबांच्या मागे 13 खासदार, 50 आमदार, 72 नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, अनेक वक्ते, अनेक नेते, खरोखर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मानणारे वर्ग आणि माता बहिणी, आज लाडकी योजना असू दे, शेतकऱ्यांची असू दे, शेतकऱ्यांच्या बिलासंदर्भात असू दे, रोजगारासंदर्भात असू दे, आपण खरोखर मित्रांनो आज आपलं कर्तव्य, आज संजय निरुपम साहेब हे उमेदवारीचं स्थानिक असल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री पाहायचं आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला निरुपम साहेबांना विजयी करायचे आहे। आपण स्वतःलाही, आपण या पक्षाचे निरुपम साहेब उमेदवार नसून आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीने आपल्या सर्व शिवसेना, भाजपा, आरपीआय, महायुतीच्या सर्व घटक पक्षाने जर प्रचार केला, घराघरात पोहोचल्यानंतर आपल्या माता बहिणीला सांगितलं आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं काम, आणि निरुपम साहेब 10 वर्ष खासदार राहिला, त्यांना एकदम दाडगा अनुभव आहे, असा अनुभवी वक्ता, अनुभवी नेता आपल्याला मिळाला आहे आणि ते हात बळकट करण्यासाठी आणि या विधानसभेवरती आपल्याला त्यांना पाठवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे जे विचार आहे घराघरात पोहोचवण्यासाठी निरुपम साहेबांना विजयी करायचा है। आएगी तो उनको 2100 रुपए मिलेंगे। तो आप लाडली बहनें आज जानती हैं कि 2100 रुपए का महत्व क्या होता है। जो करोड़ों के घर में रहते हैं उनको नहीं पता है कि वो 2100 रुपए या 1500 रुपए का महत्व क्या होता है। हमारे गृह मंत्री जी ने दूसरा संकल्प पत्र जारी किया कि हमारी सरकार आएगी तो हम 30% बिजली माफ करेंगे। तो आप लोग चाहते हैं 30% बिजली माफ हो? हाथ उठाइए, आप लोग चाहते हैं 20% माफ हो? तो आपको महायुति सरकार में जो भी उम्मीदवार खड़े होते हैं उनको जिताना है। आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के लिए